नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। दीदी, काय प्रकार घडला आणि तुमच्यासोबत जी मारहाण झाली कुठे आणि कशी झाली, कशामुळे मारहाण झाली? सर, मी परेडहून येत होते। तर मी परेडहून येत होते तर तो जो राजेश शेख आहे तो मुलगा समोरून येत होता आणि तो थांबला आणि माझ्या वर्दीवर आणि गाडीवर थुकला आणि मी तिथे त्यांनी थांबवलं मला। त्यांनी थांबवलं तर मग त्यांनी माझ्या वर्दीवर छेडछाड केली आणि मग मला तो मग आमचेच खाली असता म्हणे आणि त्या टायमात तो म्हणे तुझा यूज करेन, तुला मी यूज करेन आणि त्या टायमाला तो मला असं म्हणला की तुझा यूज करतो म्हणे मी, तुझ्या ॲसिड फेकेन, तुला यूज करून सोडून देईन। मग तो असं म्हणला। मग मी तेव्हा काहीच ऐकलं नाही। त्या टायमाला घरी गेले, मग आईला सांगितलं। तर आईला सांगितलं, आई म्हणे थोडं थांब, पाहुणे आलेले होते घरी, तेव्हा आम्ही काही बोललो नाही। मग दादा घरी आला, दादा झोपेतून उठला, त्यांनी हे शब्द ऐकले। मी दादाला सगळं सांगितलं काय झालं। मग दादा त्याला समजवायला गेला होता। त्याला समजवायला गेला, त्यांनी काय केलं, दादावर फायटर असतं का, फायटर आणि चाकू होतं, फायटरनं दादावर वार केला, मग माझ्यावर पण केला आणि एवढं झालं। ते बाकीचं दादा आता जे तुम्ही बोलले की बाबा त्याने असं बोलला, असं करेल तसं करेल, यूज केले, म्हणजे ह्या अगोदर तुमचे काही वादविवाद झाले होते का? नाही, म्हणजे हे प्रकरण इतक्या ज्या गोष्टी झाल्या तुमचं, हे प्रकरण ह्या गोष्टीच्या इतकं प्रकरण जे तुम्ही बोलला जातं, म्हणजे कशामुळे नेमकं काय झालं जे तुम्ही डायरेक्टली इतके त्यांनी आरोप केले, समजा तो असं बोललाय की म्हणजे असं कुठल्या आधारे तो बोललाय? तो रिलेशनमध्ये म्हणत होता। अच्छा, हां, तो असं बोलत होता, पण तसं काही होत नाही, तो माझा पाठलाच करत होता रोज, त्याच्यामुळे हे झालं। तो हिला धमक्या द्यायचा, जर तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये नाही आली, तुझ्या मम्मीला मारेन, तुझ्या भावाचं मर्डर करीन, मी असं करेल तसं करेल। तो हिला काय करत होता, प्रेशरमध्ये आणत होता, तू माझ्यासोबत येच, आणि जर नाही आला तर मग तो जातीहून शिवाय द्यायचा, ये तू माईसे तसं आहे, असं करायचा तो। आणि मग हा इतक्या वेळेस अनेकदा त्यांनी अशा जातीवाचक शिव्या दिल्या, धमक्या दिल्या, कधी तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार वगैरे दिली नाही का? नाही, मला प्रेशर, त्यावेळेस आम्ही एकदा समजवलं होतं त्याला, असं वाटलं बाबा समजून सांगू, आपल्याला एका एरियात राही नाही, घराजवळ घर आहे, कशाला वादेवाद व्हायला पाहिजे ना, असे वाद जर जाऊ द्या, मुलगीची जात आहे बाबा, इज्जत नाही केली पाहिजे, म्हणून आपण काय म्हटलो, इथंच आपण काय करू, सॉल्व करून टाकू, त्यांना सांगू, त्यांना सांगितलं तर आपण त्यांच्या वडिलांना सांगितलं त्या मुलाच्या, पण तेव्हा सांगून काहीच फायदा नाही झाला, परत तो तसाच करू लागला, तशीच वागणूक तिची चालू होती। मारहाण किती लोकांनी तुमच्यासोबत मारहाण केली आणि कुठे केली ते? ही मारहाण 5 नंबर गल्लीमध्ये झाली, मिसरवाडीमध्ये। आम्ही त्याला बोलायला गेलो, त्याच्या वडिलाला सांगितलं, तो मागून आला, गाडीवर 2-3 जण होते ते, त्यातनं तो आला, फायटर काढलं, एका हातात चाकू होता आय थिंक त्याच्या, आणि त्यांनी वार केला आमच्यावर, मला पहिले मारलं, मग नंतर ही मदत आली, तर हिच्यावर पण डोक्यात तिने फायटरने वार केला। अच्छा, मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलात, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्याच्यामध्ये काय दाखल होते आणि कुठला गुन्हा दाखल होता याच्यात काही सांगितलं का तुम्हाला? हो, ते बोलले, पण ती दिदीला माहीत आहे का संदीप मॅडम, काय ते दाखल करते? कलम 324, 506, 354 आणि 34 अजून त्याला ॲट्रोसिटीचं लावायचं आहे, पण आता ते त्यांचे वरिष्ठ अधिकारी नाही आहे, त्यांना बोलून करून ते आताच थोड्या टायमात ते म्हणत आहे, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट वगैरे आणायला लावले, ते आलं का ती ॲट्रोसिटी पण लावणार आहे आता थोड्या वेळात। अच्छा, आपलं नाव? ॲडव्होकेट मुस्कान पठाण। डोक्याला मारहाण झालेली दिसते, नेमकं तुम्ही कोण आहात? त्या दीदीचे तुम्ही कोण आहात? अच्छा, मोठा भाऊ। तर हे एकटेच होते का गाडीवरती ज्यावेळेस त्यांना शिवाय वगैरे झालं ना? हे पहिले एकटेच होता, ही परेडनं येत होती, परेड वगैरे होती 26 जानेवारी निमित्त, अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।